कारखान्याचा इफ्कोकडून गौरव। कृषी क्षेत्राबरोबरच आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्येही इफ्कोचं बहुमूल्य योगदान असून इफ्को निर्मित नॅनो उत्पादने दर्जेदार असूनही मातीची सुपीकता अबाधित ठेवून पिकांच्या शाश्वत वाढीसाठी त्याचा वापर करावा। सहकारमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाल्याचं नमूद करत सहकार चळवळ टिकली पाहिजे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। कल्लापाना आवाडे जवाहर साखर कारखान्याचा इफ्कोकडून गौरव। कृषी क्षेत्राबरोबरच आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्येही इफ्कोचे बहुमूल्य योगदान असून इफ्को निर्मित नॅनो उत्पादने दर्जेदार असून मातीची सुपीकता अबाधित ठेवून पिकांच्या शाश्वत वाढीसाठी त्यांचा वापर करावा। सहकारामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाल्याचे नमूद करत सहकार चळवळ टिकली पाहिजे त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी यावेळी दिले। या सहकार परिषदेमध्ये इफ्कोच्या नॅनो खताचा वापर करणाऱ्या संस्थांना गौरवण्यात आले। इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत नॅनो खते विभागीय सहकार परिषद कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली। या परिषदेत नामदार प्रभू अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कल्लापाना आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे संस्थापक चेअरमन कल्लापाना आवाडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनातून ऊस उत्पादन वाढीसाठी नॅनो युरिया व नॅनो DAP या खतांचा 5000 एकर ऊस क्षेत्रावर आज अखेर ड्रोन फवारणीद्वारे वापर करण्यात आला। या खतांच्या फवारणीसाठी कारखान्यातर्फे ड्रोनची सुविधा माफक दरात बिनव्याजी क्रेडिटवर उपलब्ध करून दिली आहे। नॅनो खताच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ झाली आहे। ऊस विकास योजनेअंतर्गत कल्लापाना आवाडे जवाहर साखर कारखान्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस क्षेत्रावर ड्रोन फवारणी राबवल्याने या योजनेची दखल घेऊन कारखान्यास नॅनो खते विभागीय सहकार परिषदेमध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर किरण कांबळे व सिनियर ॲग्री ओव्हरसियर अजित चौगले उपस्थित होते। या परिषदेस राज्य विपणन प्रबंधक इफ्को डॉक्टर MS पोवार, क्षेत्रीय अधिकारी विजय बुणगे, कोल्हापूर इफ्को RGP सदस्य विलासराव पाटील, जगन्नाथ पाटील, निमगोंडा पाटील तसेच सांगली सातारा व जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी व तालुका खरेदी विक्री संघ यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।